आपण आज तयार केली आहे मँगो लस्सी म्हणजेच आंब्याची लस्सी. घरच्या घरी आणि फ्रेश अशी मँगो लस्सी तयार केली आहे. मुलांना हे आवडेल, मोठ्यांनाही आवडेल अशा पद्धतीने मँगो लस्सी. नमस्कार, मीराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे मीरा. आज तयार करणार आहे आंब्याची लस्सी म्हणजेच मँगो लस्सी तयार करणार आहे. घरच्या घरी आणि ताजी आणि फ्रेश आंब्याची लस्सी तयार करणार आहे. या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आता मँगो लस्सीला सुरुवात करूया. येथे मी ताजा आणि फ्रेश आंबा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हापूस आंबा इथे मी घेतलेला आहे, ताजा आणि फ्रेश आहे. आता आंबा स्वच्छ धुवून कापून चिरून घेणार आहे. पाहू शकता मी आंबा स्वच्छ धुवून कापून चिरून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंबा घालणार आहोत. आता मिक्सरमधनं फिरवून पण घ्यायचा आंबा, त्यासोबत काही साहित्य घालायचं. इथे मी दही घालत आहे. ताजा आणि फ्रेश दही घेतलेला आहे. इथे मी ताक घेतले, दुधाऐवजी ताक घेतलं आहे, कारण ताक हे थंडगार असतं. दही ताजा आणि फ्रेश आहे, घरचं आहे आणि घट्ट आहे, जास्त पातळ दही नाही. येथे मी वेलची पावडर, जायफळ घातलेला आहे आणि साखरही घातली आहे. इथे मिक्सरमधनं फिरवून झालेला आहे, पाहू शकता. छान असं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आपण. आता आपण बदाम मिल्क पावडर घालणार आहोत. सर्वात शेवटी बदाम मिल्क पावडर घालायची आणि अनेकदा फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं. बदाम मिल्क पावडरने स्वाद आणि टेस्ट चांगला लागतो, त्याकरता आपण घालणार आहोत बदाम मिल्क पावडर. पाहू शकता मिक्सरमधनं फिरवून झालेलं आहे. बाहेरसारखी मऊ स्मूथ अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे. आता मी ते गुलाब सिरप घालणार आहे. गुलाब सिरप ही ऑप्शनल आहे. आधी आपण ग्लासला गुलाब सिरपनं सजवून घेणार आहोत. म्हणजे बाहेरसारखं दिसेल याकरता गुलाब सिरपनं सजवून घेणार आहोत. सजवून घेतलेलं आहे गुलाब सिरपनं, पाहू शकता. येथे मी आंब्याचे काही तुकडे घेतलेले आहेत. आंब्याचे तुकडे ही ऑप्शनल आहेत. मी सर्वप्रथम सुरुवातीला घालणार आहे, म्हणजे दाताखाली छान लागतं याकरता आंब्याचे तुकडे घातले. फिरवलेली मँगो लस्सी घालत आहे ग्लासमध्ये. मऊ स्मूथ बाहेरसारखी मँगो लस्सी तयार झालेली आहे. आता वरनं परत आंब्याचे तुकडे घालते सजावटीसाठी. वरनं परत गुलाबच्या म्हणजे रोज सिरप घालत आहे सजावटीसाठी. आणि काही ड्रायफ्रुट्स आहेत तेही घालत आहे. आपली मँगो लस्सी तयार झाली आहे, पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी मँगो लस्सी तयार झाली आहे. घरच्या घरी आणि ताजी आणि फ्रेश तयार झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माय चॅनल इज वॉचिंग. आणि नवीन
व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला सबस्क्राईब करा.